सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, अशा वेळी पिकांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी पाहूया त्या संदर्भातला हा पीक सल्ला। बाजरी लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी। जमिनीची 15 सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरणी करून कुळवाच्या 2 पाळ्या देऊन भुसभुशीत करावी। शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी 10 ते 15 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवावं। यानंतर कुळवणी करावी। बाजरीची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी। पेरणी 15 फेब्रुवारी नंतर शक्यतो करणं टाळावं, कारण पुढील अतिउष्ण हवामानात परागीभवनावर अनिष्ट परिणाम होऊन दाणे भरण्याचे प्रमाण कमी होतं। लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बाजरीच्या श्रद्धा, सबुरी, शांती आणि आदिशक्ती या संकरित जाती वापराव्यात। सुधारित जाती वापरायच्या झाल्यास ICTP 8203 धनशक्ती वाणांची शिफारस करण्यात आली आहे। लागवडीसाठी प्रति हेक्टरी 4 किलो बियाणं पुरेसं ठरतं। लागवडीपूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करावी। बियाणांवर पूर्वी 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी। यासाठी 10 लिटर पाण्यात 2 किलो मीठ विरघळावं आणि त्यात बाजरीची बियाणं टाकावीत। पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून टाकावं। तळाला राहिलेले आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून त्यानंतर सावलीत वाळवावेत। त्यामुळे अर्गट रोगाचं नियंत्रण होतं। यानंतर वाळवलेल्या बियाण्याला 6 ग्रॅम मेटॅलॅक्झिल 35 SD ची प्रक्रिया करावी। सोबत 25 ग्रॅम ॲझोटोस्पिरियल शिवाय 25 ग्रॅम पाण्यात विरघळणारे जीवाणू संवर्धक बियाणास चोळावं। जीवाणू संवर्धकामुळे 25% नत्र खतामध्ये बचत, उत्पादनात 10% वाढ आणि बियाणाची उगवण शक्ती वाढते। रोपांची वाढ चांगली होते आणि तसंच फुटवे जास्त फुटतात। पेरणीची पद्धत: जमीन ओलवून वाफसा आल्यावर पेरणी करावी। जमिनीच्या उतारानुसार 5 ते 7 मीटर लांब आणि 3 ते 4 मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत। पेरणी 2 चाळीच्या पाबरीनं करावी, म्हणजे पेरणी करताना रासायनिक खतं आणि बियाणं एकाच वेळी पेरता येतात। पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर करू नये। पेरणी करताना 2 ओळीत 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 15 सेंटीमीटर इतकं असावं। बाजरीच्या चांगल्या उत्पादनासाठी खताचं नियोजन महत्त्वाचं ठरतं। बाजरीला हेक्टरी 90 किलो नत्र, 45 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश द्यावे। पेरणीच्या वेळी अर्ध नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश आणि 25 ते 30 दिवसांनी उर्वरित अर्धे नत्र द्यावे। पेरणीनंतर 10 दिवसांनी पहिली आणि 20 दिवसांनी दुसरी विरळणी करून 2 रोपातील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं। 2 वेळा कोळपणी आणि गरजेनुसार 2 वेळा खुरपणी करावी। बाजरीच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं। पेरणीनंतर 4 ते 5 दिवसांनी हलकं म्हणजेच आंबवणीचं पाणी द्यावं। त्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 5 ते 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास पहिलं पाणी फुटवे येण्याच्या वेळी म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी, दुसरं पाणी पीक पोटरीत असताना म्हणजेच पेरणीनंतर 35 ते 45 दिवसांनी आणि तिसरं पाणी दाणे भरते वेळी म्हणजेच पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी द्यावं। बाजरीची अशा प्रकारे काळजी घेतल्यास यंदा बाजरीचं भरघोस उत्पादन हाती लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।